बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। तसंच गैरव्यवहार करणाऱ्यांना कारवाईचा इशारा सुद्धा दिला। संचालकांनी पेट्रोल पंपाची उधारी 1.5 ते 2 कोटींवर गेल्याचं अजित पवार यांच्या लक्षात आणलं। त्यानंतर पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी त्यांनी काढली। आता एवढी मोठी पेट्रोल डिझेलची उधारी कुणाची झाली आहे, ज्यामुळे अजितदादांचा पारा चढला, याबाबत सचिवांनी खुलासा केल्याची माहिती अरविंद जगताप यांनी दिली आहे। दुप्पट कामगार आहे, 100% कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय। बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली। 2 कोटी झाली। तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकलं, मी तुला सांगतोय। विश्वास नाही सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही। विश्वास नाही सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल, हे काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कोणाला दिलं डिझेल पेट्रोल? कोण 20 जण आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं। तुमची काय बापाची आहे काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही। माझ्या शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, हमाल मापाड्यांची आहे। किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार? हजामती करता एक महिना नाही, 2 महिने नाही, मी पण पप्पा चालवतोय। काल आदरणीय दादांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी जी सूचना केली त्याबाबत आपणाला खुलासा सादर करतो की बारामती मार्केट कमिटीचे पेट्रोल पंप आहेत, त्या पेट्रोल पंपावर जे रेग्युलर कस्टमर आहेत ते काही वेळा उधारीचं खातं चालू करावं म्हणून अर्ज देतात। अर्ज चेक देऊन मीटिंग मध्ये मंजुरी घेतो आणि 1 महिन्याचं उधारीचं खातं त्याला खातं चालू करून देतो। त्यामुळे ही रेग्युलर चालणारी प्रक्रिया आहे। त्यात काल 1,54,00,000 मार्केट कमिटीचं जे उधारीचं येणं त्याबाबत उल्लेख केला। त्याबाबत आम्ही मार्केट कमिटीतर्फे पाठपुरावा करून ज्या दादांनी सूचना दिल्यात त्यानुसार आम्ही वसुलीचा काटोकाट प्रयत्न करून वसुली थकबाकी राहणार नाही किंवा पेट्रोल पंपाची जर चांगली खाती नाहीत ती बंद करण्याबाबत कायमची त्याबाबत विचार करून निर्णय घेतलेला आहे। आम्ही वसुलीच्या बाबत सुरुवात केलेली आहे।